नमस्कार नमस्कार. आज आपण सगळे डान्स फॉर बेटर हेल्थच्या वार्षिकोत्सवासाठी जमलेलो आहोत. आजच्या पाहुण्या नीता आथणीकर, डॉक्टर नीता आथणीकर आलेले आहेत. सगळ्यांनी टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करूया. आज आपल्या वैद्यकीय शाखेच्या डान्स फॉर बेटर हेल्थचा यंदाचा 5वा कार्यक्रम आहे. आधीचे 2 कार्यक्रम नाडकर्णी हॉलमध्ये झाले होते. आता आपण आधी त्यांना दीपप्रज्वलनासाठी सुलभा चिरमुले मॅडम, डॉक्टर त्यांना आम्ही निमंत्रित करते की त्यांना घेऊन या. तसेच रश्मिताई, तुम्ही सुद्धा दीपप्रज्वलनासाठी या. दीपप्रज्वलन आणि नटराज पूजनही दोघींनी करा. दीपप्रज्वलनाबरोबरच आपण एक प्रार्थनेने सुरुवात करूया कार्यक्रमाची. 1-2 मिनिटात सुरुवात होईल. हे माते सरस्वती देवी, मी माझी स्मरणशक्ती वाढविणारच हा माझा निर्धार आहे. त्यासाठी मी माझ्यातल्या 5ही शक्ती वाढविणार आहे. इच्छाशक्ती ही प्रार्थना म्हणताना माझी इच्छाशक्ती वाढते आहे, त्याचा अनुभव मला येत आहे. एकाग्रता ही प्रार्थना म्हणताना माझी एकाग्रता वाढते आहे, त्याचा अनुभव मला येत आहे. मेहनत घेण्याची तयारी ही प्रार्थना म्हणताना माझी मेहनत घेण्याची तयारी होत आहे, त्याचा अनुभव मला येत आहे. निरीक्षण शक्ती ही प्रार्थना म्हणताना माझी निरीक्षण शक्ती वाढते आहे, त्याचा अनुभव मला येत आहे. कल्पना शक्ती ही प्रार्थना म्हणताना माझी कल्पना शक्ती वाढते आहे, त्याचा अनुभव मला येत आहे. या 5ही शक्ती वाढल्यामुळे आता माझी स्मरणशक्ती वाढते आहे, खरंच वाढायला लागली आहे. धन्यवाद. डान्स फॉर बेटर हेल्थ हा विभाग वैद्यकीय शाखेचाच आहे. आत्तापर्यंत या विभागाने अनेक कार्यक्रम केले. त्यात 26 जानेवारी, 15 ऑगस्ट तसेच वेगवेगळ्या सणांप्रमाणे त्यांना त्या सणांचे महत्त्व, त्या सणांप्रमाणे त्या विषयावरची गाणी, त्याच्यावरती सुंदर नृत्य केलेली आहेत. ज्येष्ठांसाठी हलके फुलके व्यायाम कसे करावे, त्याचा आनंद कसा घेता येईल, बरोबर तब्येत निरोगी कशी ठेवता येईल, या सगळ्याचा विचार करून श्रीमती मानसीताई आपटे यांनी एक कल्पना सुचवली आणि ती अंमलातही आणली. पूर्ण जबाबदारी घेऊन मानसीताई खूप मेहनत घेऊन हे सर्व कार्यक्रम करीत असतात. यापुढेही नवनवीन नृत्ये आपणास बघण्याची संधीही देतील, यात शंकाच नाही. या आमच्या क्लासमध्ये 45 महिलांनी भाग घेतला आहे. आमचा हा क्लास दर शनिवारी 4 ते 5 आणि 5 ते 6 अशा 2 बॅचमध्ये घेतला जातो. सर्व महिला आनंदाने शनिवारची वाट बघतच असतात. आपल्याला दिसेलच या कार्यक्रमांमधनं त्यांचा उत्साह. तरी 55च्या पुढे कोणीही भाग घेऊ शकतात. सध्या सिनियर मोस्ट 88 वर्षाच्या आमच्याकडे एक सखी आहे. जोरदार टाळ्या वाजवा. त्यांचा सगळ्यांचा उत्साह आपल्याला दिसेलच, तेव्हा सर्वांनी एन्जॉय करा. मानसीताई एक कथ्थक डान्सर आहेत. त्या कथ्थकमधील काही स्टेप्स किंवा ॲक्शन त्यांना झेपतील, सहज करता येतील असेच शिकवतात. हा क्लास खूप मजेत हसत खेळत चालू असतो. म्हणून मी आपल्या ज्येष्ठांना विनंती करते की आपणही या क्लासचे मेंबर जरूर व्हा. पहा, तुमची तब्येत कशी छान राहील, मजा करता येईल, नवनवीन मैत्रिणी होतील. जीवनाचा आनंद म्हणजे काय, हेच आपण आनंद घेत, समाधान करीत एकत्र येऊन खूप मजा करू. नवनवीन नृत्य करताना आपण आपले वय विसरून जाऊया. चला तर आपण कार्यक्रमाकडे वळूया. सर्वांनी एन्जॉय करा कार्यक्रम. काही नृत्य सोलो, काही ग्रुपमध्ये आहेत. प्रथम पाहूया तोडा. यापुढे मानसीताई सांगते. चला तर मग आता आपण कथ्थक तोडा पाहूया. आपल्या बॅच 1च्या सख्या तोडा नंबर 2 करणार आहेत, कारण त्यांनी मागच्या खेपेला तोडा नंबर 1 केला होता. आपल्यासमोर त्या आता करणार आहेत. तबला साथ आहेत आमचेच वैद्यकीय शाखेचे डॉक्टर मयूर जोशी, जे स्वतः तबला वाजवणार आहेत.
हा तोडा पण 16 मात्रांचा आहे. पाय व हातांच्या तालबद्ध हालचाली छान होतात. तर आपण सुरुवात करूया. स्टार्ट. तत 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 थै दिग दा दिग दिग थै ई तत 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 थै दिग दा दिग दिग थै ई तत 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 थै दिग दा दिग दिग 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 थै ता. शाबाश. वेल डन गर्ल्स, वेल डन. त्या स्वतः आता सगळ्या कॉस्ट्यूममध्ये आहेत कारण ते विविधता तुम्हाला दिसत असेल. आणि अगदी सिम्पल छान छान छोटे स्टेप्स त्यांना आम्ही शिकवलेले आहेत. आता बॅच 2 प्लीज, बॅच 2 लवकर उभे राहा. आता बॅच 2 तुम्हाला सगळ्यांना अवगतच आहे की 2 बॅचेसमध्ये आमचे डान्स क्लास चालतात. 4 ते 5 आणि 5 ते 6 दर शनिवारी. तर त्वरा करा, कार्यक्रम संपला की मग तुमचं मत येणार की नाही ते तुम्ही आमच्या रजिस्ट्रेशन टेबलवर नोंदवून टाका पटकन. बॅच 2 रेडी. स्टार्ट. 1 2 3 4 5 6 7 8 ता थै तै थत आ थै तै थत 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 ता थै तै थत आ थै तै थत. Well done girls, well done. Over to Mohini. नमस्कार. माजी राष्ट्रपती ज्ञानी जैल सिंग यांच्या कलाश्री पुरस्काराने सन्मानित गीतकार अभिलाष यांचे जगप्रसिद्ध गीत इतनी शक्ती हमें देना दाता हे भारतातील 600 शाळांमध्ये प्रार्थना गीत म्हणून गायले जाते. हे गाणे जगातील 8 भाषांमध्ये अनुवादित झाले आहे आणि तेथेही ते प्रार्थना गीत म्हणून गायले जाते. एन चंद्रा यांच्या अंकुश ह्या चित्रपटासाठी संगीतकार कुलदीप सिंग यांनी हे गाणे तयार केले आहे. याच गाण्यावर नृत्य करत आहे अस्मिता नामजोशी. टाळ्याने तिचं स्वागत करा. विश्वास कमजोर
धन्यवाद. आता आपण पाहणार आहोत बाई पण भारी देवा मराठी मेडली. आपले घर, संसार, नोकरीची कर्तव्य पार पाडताना बायकांची होणारी तारेवरची कसरत, मस्त जगा आणि जगू द्या हे सूत्र घेऊन ती आपली हौस पुरवण्यासाठी सामूहिक मंगळागौरीचे खेळ खेळते. हे तिचं भारीपण. त्याप्रमाणेच आपल्या मराठी पोरींच्या वेगवेगळ्या छटा व त्यांचा माज हे सर्व दाखवण्यासाठी 3 मराठी गाण्यांची मेडली करून एक सुंदर डान्स आम्ही तुमच्यासमोर सादर करत आहोत. नृत्यांगना आहेत अंजली मालशे, विपुला रेवणकर, अपर्णा जोशी, शलाका तलाठी आणि गीता अग्नी. चला तर बाई पण भारी देवा. घड्याळाच्या काट्यावर कसरत तारेवर, घड्याळाच्या काट्यावर कसरत तारेवर, नवऱ्याची मर्जी राख मुलं बाळ सासू घार, जीव खेळण्या गरजेला या भिडताना आर पार, जीव तुझा भात्या परी रोज होई खाली वर, भिडकीला भिडणारी आगर. बाई पण भारी देवा, बाई पण भारी र, 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 बाई पण भारी देवा, बाई पण भारी र. एकही नाजुक साजुक, एकही भावुक भावुक, एकीच्या जिभेवर जाळ. एक गावाचा झटका, एक शहराचा खटका, एकीला पाहून पडा. एकीच्या नजरेत सगळे समान, एकीला दुनिया ही दिसते दुकान. जमल्या जिथं सार येऊन गुमान, होणार तिथं बघा एक धूमशान. मराठी पोरी, मराठी पोरी, मराठी पोरी दुनियेला दाखवती नाच. वाजव तुरे नाचते नाचते आज, मराठी पोरी दुनियेला दाखवती नाच. वाजव तुरे नाचते नाचते आज. देवी मंगळा गौरी, ओवाळीन सोनिया ताटी, रत्न
काय कसं वाटलं? भारी पण आवडलं ना? जोरदार टाळ्या होऊन दे. धन्यवाद. आता पुढचा कार्यक्रम आहे शेवटचा मराठी महिना फाल्गुन आणि या महिन्यातील पौर्णिमेला येणारा सण म्हणजे होळी. देशभरात विविध ठिकाणी हा सण साजरी करण्याची परंपरा वेगळी आहे, पण तितकीच खास आणि आकर्षक आहे. पहिल्या दिवशी होलिका दहन होते आणि दुसऱ्या दिवशी एकमेकांवर रंग उडवून रंगाची होळी खेळली जाते, ज्याला आपण धुलिवंदन असे म्हटले जाते. मग चला तर हा रंगांचा उत्सव आपण नृत्याने साजरा करूया. गाण्याचे बोल आहेत, खेळताना रंगबाई होळीचा. नृत्य सादर करीत आहे नीता पिळगावकर, स्नेहा सावंत, राजश्री सावंत, ज्योत्स्ना शिंदे, वीणा मोरे, सुलेखा जंकोली, सीमा जोशी आणि संगीता पालवे. चला तर खेळताना रंगबाई होळीचा. खूप छान ना. आणि मी आता माझी ओळख करून देते. मी डॉक्टर नेत्रा सुकठणकर. मी हा क्लास हल्ली जॉईन केला आहे आणि मला एक खूप आनंद मिळतो आहे त्याच्यामध्ये. तर आपण पण सगळ्यांनी जॉईन करा याच्यानंतर. आता याच्या पुढचा डान्स आहे गोमू. प्रेम म्हटलं की रुसवे फुगवे आलेच. मग त्या रुसव्या फुगव्यात एकमेकांची लढीवाळपणे समजूत घालणं आपोआपच आलं. त्यात एक वेगळीच मजा असते. चला तर आता पाहूया नायक व नायिकेच्या अशाच मजेदार छेडछेडीचे हे एव्हरग्रीन गाणं व त्यावरील एक बहारदार नृत्य गोमू संगतीनं माझ्या तू येशील काय, जे आपल्यासमोर सादर करीत आहेत नायक वैजंती थत्ते आणि नायिका स्मिता बोरकर. त्यांचे टाळ्यांनी स्वागत करूया.
संगतीनं माझ्या तू येशील काय गोमुसंगतीनं माझ्या तू येशील काय माझ्या फिरतेची राणी तू होशील काय गोमुसंगतीनं माझ्या तू येशील काय आज संगतीनं तुझ्या मी येणार ना यार संगतीनं तुझ्या मी येणार ना तुझ्या फिरतीची राणी मी होणार ना गोमुसंगतीनं माझ्या तू येशील काय गोमुसंगतीनं माझ्या तू येशील काय सुटलाय तुफान मारा वारा रणगदाऊस भलताच तोरा गार गुमान साळसुद तोरा रणगदाऊस भलताच तोरा गार गुमान साळसुद तोरा तुझ्या नजरेला जादूला अशी मी भुलणार ना गोमुसंगतीनं माझ्या तू येशील काय गोमुसंगतीनं माझ्या तू येशील काय नथनी घालीन ग तुला मिरवत मिरवत नैन ग तुला रुपयाचे नथनी घालीन ग तुला मिरवत मिरवत नैन तुझ्या फसव्या अशी मी गाणार ना गोमुसंगतीनं माझ्या तू येशील काय गोमुसंगतीनं माझ्या तू येशील काय आज संगतीनं तुझ्या मी येणार हाय यार संगतीनं तुझ्या मी येणार हाय तुझ्या फिरतीची राणी मी होणार हाय गोमुसंगतीनं संगतीनं संगतीनं तुझ्या मी येणार हाय खूपच छान. किती गोड वाटले ना आमचे सोमू आणि गोमू. आणि आता 1955मधील चित्रपट आझादमधील मीना कुमारीने मोहक अदाकारी केलेले नृत्य, लता मंगेशकर यांचा आवाज आणि श्री रामचंद्र यांनी संगीतबद्ध केलेले गीत आता सादर करीत आहे सीमा केळकर. गाण्याचे बोल आहेत राधा ना बोले ना बोले दायरे. घूंघट के पटना खोले रे राधा ना बोले ना बोले ना बोले रे घूंघट के पटना खोले
आता पाहूया आपण रेट्रो डान्स. हिंदी चित्रपटसृष्टीचा सुवर्णकाळ म्हणजे 1950-60चे दशक, गोल्डन इरा ऑफ फिल्म इंडस्ट्री. चित्रपटांची गाणी, संगीत आणि नृत्य यांनी लोकांना वेड लावले होते. ती अर्थपूर्ण गाणी, मधुर संगीत आणि सहज सुंदर नृत्याभिनय याची गोडी इतक्या वर्षानंतरसुद्धा कमी झालेली नाही. त्या काळातले नवथर तरुण तरुणी आता आपल्या मुलांना, नातवंडांना त्या चित्रपटाची रसभरीत वर्णने सांगत असतील. आजही ती गाणी कानावर पडल्यावर, त्यांचे व्हिडिओ पाहिल्यावर आजी आजोबा नकळतपणे गुणगुणायला लागतात, ताल धरायला लागतात. त्याच गोल्डन इराच्या रोमॅन्टिक स्मृती ताज्या करण्यासाठी आम्ही सादर करत आहोत रेट्रो थीम. आणि कलाकार आहेत पल्लवी कद्रेकर, मानसी आठवले, माधुरी राजाध्यक्ष, सीमा राणे आणि ललिता गणेश. चला तर पाहूया, जुन्या गाण्यांकडे वळूया आपण. एन्जॉय करा सगळ्यांनी. अपलम चपलम चपलाई रे, दुनिया को छोड़ तेरी गली आई रे आई रे आई रे. अपलम चपलम चपलाई रे, दुनिया को छोड़ तेरी गली आई रे आई रे आई रे. वो दुनिया को छोड़ तेरी गली आई रे आई रे आई रे. आजकल तेरे मेरे प्यार के चर्चे हर ज़बान पर, सबको मालूम है और सबको खबर हो गई. आजकल तेरे मेरे प्यार के चर्चे हर ज़बान पर, सबको मालूम है और सबको खबर हो गई. जब ऐसे चिकने चेहरे हो, जब ऐसे चिकने चेहरे, तो कैसे न नजर फिसले, तो कैसे न नजर फिसले जिंद मेरी ये.
खूपच छान. तुम्हाला पण वाटलं असेल ना नाचावंसं त्यांच्याबरोबर. तर आता पुढचं नृत्य आहे उठे सबके कदम देखो रम पम पम या गाण्यावर आधारित. आपले आयुष्य म्हणजे सुखदुःखाचा खेळ असतो. दुःखाला आपण हसत खेळत कसे सामोरे जावे हे बातो बातो में या चित्रपटातील गीतावर आधारित नृत्याद्वारे आपणास सहजपणे सांगितले आहे. सादर करीत आहेत सावित्री अय्यर. त्या आमच्या सिनियर मोस्ट मेंबर आहेत. आणि विपुला रेवणकर आणि चंद्रिका शहा. सगळ्यांसाठी टाळ्या. उठे सबके कदम देखो रम पम पम अजी ऐसे गीत गाया करो. कभी खुशी कभी गम तारा रम पम पम हंसो और हंसाया करो. उठे सबके कदम देखो रम पम पम अजी ऐसे गीत गाया करो. कभी खुशी कभी गम तारा रम पम पम हंसो और हंसाया करो. वो प्यारे दिन और वो प्यारी रातें याद हम है वो मुलाकातें. नहीं कोई गम मुझे नहीं है गिला. जिंदगी की राह में मिला है जब से तू मुझे रे हमदम. शबनम हम है और तुम शोला बन जाया करो. कभी खुशी कभी गम तारा रम पम पम हंसो और हंसाया करो. उठे सबके कदम देखो रम पम पम अजी ऐसे गीत गाया करो. कभी खुशी कभी गम तारा रम पम पम हंसो और हंसाया करो. तो जाने कहाँ ढंग गया है. किसे है फिक्र किसे क्या पसंद प्यार के जहां में रजामंद जब हम तुम हम बन गए हैं सनम बेधड़क मेरे घर आया करो. कभी खुशी कभी गम तारा रम पम पम हंसो और हंसाया करो. उठे सबके कदम देखो रम पम पम अजी ऐसे गीत गाया करो. कभी खुशी कभी गम तारा रम पम पम हंसो और हंसाया करो. खूप छान. आणि आता संगीत मत्स्यगंधा नाटकातील गर्दसभोवती रानसाजणी हे गीत सविनय सादर करण्यात येणार आहे. एका संध्याकाळी नदी तीरावर एका राजाला भेटली एक वनमाला. गर्द रानात सायंकाळच्या उन्हात एकाकी संचार करणाऱ्या या वनमालेला राजा काय म्हणतो ते ऐका. सादर करीत आहे अंजली मालशे. Oh
सुंदर. आता आपण जरा डॉक्टर सुलभाताई यांना मी विनंती करते की डॉक्टर नीता आथणीकर मॅडमना स्टेजवर घेऊन या. तसेच रश्मिताई, महेश सर, मयूर सर यांनी स्टेजवर येण्याची विनंती करते. सुलभाताई आजच्या पाहुण्यांचा थोडक्यात परिचय करून देते. त्याच्यानंतर डॉक्टर नीता आथणीकर मॅडम, डॉक्टर सुलभाताई आजच्या पाहुण्यांचा थोडक्यात परिचय करून देत आहेत. नमस्कार. आज आपण ठीक आहे ना, आज आपण डान्स फॉर बेटर हेल्थ या वैद्यकीय शाखेच्या उपक्रमाच्या 2024च्या वार्षिकोत्सवासाठी सर्वजण मोठ्या संख्येने जमलेले आहात. आजच्या आपल्या प्रमुख पाहुणे आहेत डॉक्टर नीता आथणीकर. पार्ल्यातल्या त्या प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ आहेत. त्याच्यामुळे आपल्यातील बरेच जणांना त्यांच्याशी पेशंट म्हणून परिचय झालेलाच असेल. तरीसुद्धा एक फॉर्मल परिचय मी त्यांचा थोडक्यात करून द्यायचा प्रयत्न करते. आथणीकर मॅडम यांनी MD मेडिसिन, DM कार्डिओलॉजी, DNB कार्डिओलॉजी अशा कार्डिओलॉजीतल्या सर्वात उच्चतम डिग्रीज प्राप्त केल्या. त्यांनी KEMमधून MD मेडिसिन घेतलं. त्याच्यानंतर कार्डिओलॉजी सुपर स्पेशालिटी डिग्री ही सायन हॉस्पिटलमधून घेतली आणि त्याच्यानंतर सायन हॉस्पिटलमध्येच त्या कार्डिओलॉजिस्ट म्हणून रुजू झाल्या. त्या इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजिस्ट आणि कन्सल्टंट कार्डिओलॉजिस्ट अशा पद्धतीने हेड ऑफ द कार्डिओलॉजी डिपार्टमेंट असं त्यांनी काम केलं. आणि आपल्याला माहितीच आहे की मेडिकल कॉलेजमध्ये काम केलं की नुसतं क्लिनिकल मेडिसिन नसतं, तर त्याच्याचबरोबर विद्यार्थ्यांना शिकवणं, मुलांच्या परीक्षा घेणं, त्याच्याचबरोबर वेगळे वेगळे रिसर्च प्रोजेक्ट करणं, वेगळी पब्लिकेशन्स करणं, या सगळ्या ॲक्टिव्हिटीज कार्डिओलॉजीच्या आणि सगळ्याच ॲकॅडमिक करिअरमध्ये सर्व आपले मेडिकल कॉलेजमधले टीचर्स जे असतात ते पार पाडत असतात. त्यानुसारच आपल्या आथणीकर मॅडमनी जवळपास 30 वर्ष या क्षेत्रामध्ये काम केलेले. सुरुवातीला सायन हॉस्पिटलमध्ये HOD म्हणून काम केलं. त्याच्यानंतर त्यांनी तिथून रिटायरमेंट घेतली आणि त्यानंतर आता त्या प्रायव्हेट प्रॅक्टिसही करतात. आपल्या पार्ल्यात त्या प्रायव्हेट प्रॅक्टिस करतात आणि क्रिटिकेअर हॉस्पिटल, BACS हॉस्पिटल, ब्रिज कँडी हॉस्पिटल अशा वेगळ्या हॉस्पिटल्स त्यामध्ये त्यांची अटॅचमेंट आहे. त्यामुळे ज्या पेशंटना ॲडमिट करावं लागतं त्या पेशंटची त्या तिथे काळजी घेत असतात. सगळ्यांना माहिती, आता आजकाल इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजी हाही विषय जो आहे तो बऱ्याच लोकांना परिचित आहे. पण पूर्वी बऱ्याच सर्जरीज या ओपन सर्जरीज असायच्या, पण आता इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजीने या पुष्कळच्या सर्जरी मिनिमली इन्व्हेजिव्ह झालेल्या आहेत. आणि त्याच्यामध्ये मॅडमचंही मोठं कर्तृत्व आहे, कारण त्याच्यामध्ये जे जन्मजात हृदयाचे जे डिफेक्ट्स असतात लहान मुलांच्या, त्यांच्यात किंवा मोठ्या माणसांच्यामध्ये जे हार्ट अटॅक आल्यानंतर जी अँजिओप्लास्टी करावी लागते, अशा दोन्ही प्रकारच्या अनेक पेशंटमध्ये काम केलेलं आहे. आणि ही कार्डिओलॉजी ब्रँच अशी आहे की कुठल्याही दिवशी त्यांना इमर्जन्सीमध्ये ते अडकू शकतात. त्याच्यामुळे आज कुठलीही इमर्जन्सी न येता त्या आपल्या कार्यक्रमालाच येऊ शकल्या, याच्याबद्दल मला स्वतःला आनंद होतो. या अकॅडमिक कार्यक्रमाबरोबर सोशल कामामध्येही ते ॲक्टिव्ह आहेत, कारण कार्डिओलॉजीचं लोकांच्यामध्ये अवेअरनेस करणं, कारण पूर्वी आपल्याला फक्त हार्ट अटॅक येणं एवढी एकच गोष्ट आपल्याला कार्डिओलॉजी संबंधी माहिती होती. पण त्या दृष्टीने लोकांच्यामध्ये जागृती करण्यासाठी अवेअरनेसचे कार्यक्रम त्या करत असतात वेगळे. आपल्या लोकमान्य सेवा संघामध्ये सुद्धा त्यांनी असाच एक कार्यक्रम गेल्या वर्षी त्यांनी 30 सप्टेंबर रोजी आपण कॅम्प केलेला होता आणि त्यावेळेला मॅडमनी आपल्याला मोठी मदत केली होती. कारण या कॅम्पमध्ये आपण लोकांचं ब्लड प्रेशर चेक करणं, ECG घेणं, हाईट, वेट, BMI टेस्टिंग, त्याच्याचबरोबर आपण ब्लड शुगर, HbA1c, लिपिड प्रोफाईल असे हृदयरोगाशी संबंधित असलेले सगळे पॅरामीटर्स करून आपण लोकांचं तपासणी केली होती. आणि त्यावेळेला जवळपास 250पेक्षा जास्त लोकांनी या उपक्रमाचा भाग घेतला. आणि त्यावेळेला आपण त्यांचे रिझल्ट्स बघून त्यांना योग्य तो वैद्यकीय सल्ला दिला, शिवाय या कार्यक्रमात सहभागी झाल्याचं सर्टिफिकेटसुद्धा आपण त्यांना दिलं. अशा पद्धतीने वेगळे कार्यक्रम त्या करत असतात. त्याशिवाय त्यांना बागकामाची सुद्धा आवड आहे. हेही कारण कुठल्याही डॉक्टरला नुसतंच टेन्शन घेऊन चालत नाही, तर त्यांना छंदही असावे लागतात आणि त्याप्रमाणे या छंदातही त्या रममाण होतात.
आणि अशा या प्रतिथयश कार्डिओलॉजिस्ट आज आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून लाभल्या, याच्याबद्दल मला खूप आनंद होतो आहे आणि या कार्यक्रमात मी त्यांचं स्वागत करते. मी आमचे कार्यवाह डॉक्टर महेश म्हटलं, महेश काय यांना डॉक्टर अनिताचा हे खास मानसीताईंनी केलेलं आहे, त्यामुळे वैजयंती थत्ते यांनी केलेलं आहे. त्यांचं आपलं स्वागत करूया आणि शी विल स्पीक इन इंग्लिश. Thank you, Chirmule Madam, for your kind introduction. It really means a lot to me. Most respected Chairman Madam Chirmule, Dr. Rashmitai, Mr. Mahesh Kale, all other medical fraternities, and the dignitaries of Lokaman Seva Singh, Villeparle East, and all the respected guests, all of you. A very great and joyous evening to you all. I am very grateful to you all for the opportunity to be here with you all on this joyous evening. At the onset, I would like to compliment Mrs. Mansi Apte, the choreographer, for her selfless services. And she has taken great effort for teaching this dancing, this delicate age group from 58 years to 88 years. Her devotion and commitment towards this project has been commendable and laudable. My heartfelt congratulations to Lokaman Seva Singh and to Mansi for having completed 6 years of this project. Friends, when I was a student, I used to think dancing is just an art for fun and joy. It was like music, dance, and masti. But today I have realized it's much more than that. The act of dancing is only the beautiful Sarvang Sundar Vyayam, wherein the brain, heart, bones, muscles, lungs all work in coordination and harmony, and hence has a great effect on the physical, mental health of the individual and can even affect the diseases if it is disorganized. Dancing leads to better brain health. It boosts your memory, which you all have just experienced, the dancers doing it, all the steps, they were remembering everything. It even prevents the onset of dementia. The cognitive skills of the people like planning, organizing, creativity, they improve. Hence, it has a great therapeutic value, including in the treatment of diseases like Alzheimer's when memory is badly affected. Dancing has a great effect on bones, joints, and muscles. It improves the flexibility of all the joints, reduces stiffness, helps in muscle relaxations. Hence, it eases out joint pains, makes bones more stronger, and even reduces the risk of osteoporosis. It is just even better than physiotherapy. This effect has a great value in the treatment of all orthopedic disorders, osteoarthritis, rheumatoid arthritis, osteoporosis, and especially in patients like Parkinson's disease, which have got great muscle rigidity, and it can give relaxation to them. Dancing has a great role in weight management. Friends, 30 minutes of dancing daily is fun and enjoyable, and even it's a mode of treatment for keeping your weight in check and greatly helps in diabetes control. It has a significant positive remodeling effect for all psychological and emotional disorders, and hence it has a great role in anxiety and depression. Dancing increases the level of hormones like serotonin, which reduce depression, elevates mood, reduces all anxiety and tension, increases energy levels, which all lead to better sleep. It also helps the release of very happy hormones, what we call as endorphins, and which makes us feel very euphoric and happy. Dancers generally, if you see, they have a very high level of self-esteem and confidence. And this has a very great positive effect on emotional health and social life. It helps to overcome loneliness, especially in elderly individuals, by making them more confident and self-dependent. Hence, ladies and gentlemen, dance is just not an art.
It can be a mode of treatment or therapy for many physical and mental disorders if used appropriately. The beauty of this is that you can do it anywhere, anytime, at your convenience. You don't need a gym, no hi-fi equipment to shake a leg. Hence, I think we all should dance with fun and joy, get fit and healthy for a better health, wellness and happiness. Once again, Mansi, your efforts in this project are truly appreciated. And I request everyone present here to give a big hand to the entire team of Lokmanya Sanghs, including Mansi, for organizing and conducting such a wonderful project. In fact, I go ahead one step and I request all of you to humbly develop a program with a specific dance type, Mansi, for a specific disease, and I would love to be a part of that. And we all are here to support you. Yes, that's what I said. And I wish you all the best, Mansi, for your future endeavors. And thank you once again, all the Lokmanya Sanghs dignitaries. Thank you so much. I think Mansi is extending this program to all the men also. I think you all should take the advantage so that you can maintain harmony at home. Thank you all audience for the wonderful participation. And I think we are witnessing all these things on the stage. They are dancing so well, their expressions, their memory, their coordination is so good. And whatever I said, we are seeing it live here. Thank you all.